हाय फ्रेंड, नमस्कार. तर तुम्ही बघू शकता मी इथं पालक घेतलेला आहे. पालक हे स्वच्छ धुवून घेतला होता 2 पाण्याने पहिले. नंतर ना मी ह्या कढईमध्ये एक तांब्या पाणी घेतलेलं आहे आणि मस्तपैकी याच्यात थोडीशी साखर टाकून घेतलेली आहे. आणि जो पालक होता ना आपला, थोडासा पालक घेतलेला आहे मी. तर 9-10 पानं असे पालक घेतलेला होता. खूप छान पालक आहे आणि तो पालकनं मी ह्यामध्ये स्वच्छ धुवून टाकून घेतलेला आहे. आणि आपल्याला ना याला 2 मिनटासाठी होऊ द्यायचं बारीक गॅसवरती छान. तर तुम्ही बघू शकता मस्त आपल्याला हे बारीक गॅसवरती उकळून घेतलेलं आहे मी. आणि मस्त याचा कलरही चेंज होत नाही, काहीच नाही. साखर मुद्दाम टाकायची आपल्याला यामध्ये, म्हणजे आपला कलरनं जशाला तसाच राहतो. तर तुम्ही बघू शकता, तर मी लगेच बंद केलं आणि मस्तपैकी झाऱ्यावरती हे काढून घेतलेलं आहे. आणि बघू शकता तुम्ही थंड पाण्यात लगेच टाकून घेतलं मी आणि थंड करून घेतलं, कारण याचा कलरनं जशाला तसंच राहतो आणि खूप छान राहतो हा कलर आणि खूप छान लागते हे. तर तुम्ही बघा, तुम्ही इथं अद्रक घेतली, इथं लसूण घेतलेलं आहे आणि इथं घेतलेलं आहे मी 5 हिरवी मिरची. तर बघू शकता तुम्ही मस्तपैकी आपल्याला हे तयार झालेलं आहे. आणि चला तर इथं फोडणीची तयारी करून घेतलेली आहे. अद्रक, लसूण, जिरे आणि 2 मिरच्या घेतलेल्या आहेत मी. तर बघू शकता तुम्ही इथं दालचिनी वगैरे घेतलेला आहे आणि लसूण खुडून घेतलेला आहे. आणि हा आहे पनीर. तर पनीरनं मी हलकासा तळून घेतलेला आहे बारीक गॅसवरती, हलकासा तळायचा, जास्त तळायचा नाही. आणि इथं तेल मी कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे. तर मी 4 पळ्या तेल टाकलेलं आहे कढईमध्ये. तर कढई बारीक गॅसवर ठेवलेली आहे. हे टाकलेलं आहे मी पूर्ण गरम मसाल्याचं खडा मसाला पूर्ण टाकलेला आहे. तुम्ही बघू शकता, तर खडा मसाल्यानं आपल्याला खूप छान टेस्ट येते त्यामध्ये. आणि आता टाकून घ्यायचे आपल्याला जिरे. जास्त आपल्याला काळपट लसण होऊ द्यायचं नाही. थोडासा ब्राऊन कलर आला की लसण आपल्याला कमी म्हणजे प्रमाणामध्येच असताना, अद्रक पण टाकून घेतलेले आहे, लसण आपला कमी प्रमाणात असल्यानंच आपण मस्तपैकी त्याला टाकून घेणार आहे. तुम्ही बघू शकता, तर जे मिश्रण बनवलेलं आहे मी, जे मिरची वगैरे पालक वगैरे काढलेलं, तर ते मस्तपैकी मी यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे. आणि याला ना छानपैकी शिजू द्यायचं, थोडा वेळ बारीक गॅसवरती शिजू द्यायचं, म्हणजे खूप छान होतं. तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही कसं याला फास्ट गॅसवरती करून पण याला तुम्ही थोडा वेळ आळू देऊ शकतात. तर आपल्याला कमी गॅसवरतीच याला आळू द्यायचा आहे, तर याचा कलर चेंज होत नाही. तर चला, हे आळत आलेलं आहे कमी गॅसवरतीच. तर मी ना हे होत आल्याच्यानंतर, पनीर आपला पालक शिजत आल्याच्यानंतर, तर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. मीठ टाकल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता, तर इतका असा खमंग आणि छान वास येत होता. तर चला, आता आपल्याला यामध्ये पनीर ॲड करून घ्यायचे आहे. तर बघू शकता तुम्ही पनीर मी छानपैकी ॲड करून घेत आहे, कारण याचा पूर्ण अर्क आपल्या पनीरमध्ये उतारला पाहिजे, ह्या हिशोबामध्ये आपल्याला पनीर टाकून घ्यायचे. आणि ना बारीक गॅसवरती याला थोडा वेळ राहू द्यायचं. याच्यावरती एक स्टीप खूप महत्त्वाची आहे की झाकण ठेवायचं नाही आहे, बिना झाकणचं आपल्याला ठेवायचं. तर चला, मी याच्यातनं मिराकूट, जिराकूट असं टाकून धनिया आणि हळद घेतलेली आहे. आणि त्या आपलं जे दही होतं, त्या दह्यामध्ये मिराकूट आणि जिराकूट टाकून मी एक म्हणजे छोटासा चम्मच होता मसाल्याच्या डब्यातला, त्या चम्मचनं मी 1 चम्मच जिराकूट आणि 1 चम्मच मिराकूट टाकलेली आहे. आणि तो दोन्हीही टाकून त्यामध्ये त्याला ना छान फेटून घेतलं. फेटून घेतल्याच्यानंतर मस्त त्यामध्ये त्याला ॲड करून घेतलं आणि मस्त भाजी शिजून घेतली थोडा वेळ काढून. आणि चला बघू शकता तुम्ही, इतकी छान आपली भाजी तयार झालेली आहे. तर चला, आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तर चला, परत भेटूया नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय बाय, टाटा.